आपण आहोत आज बिनार गावामध्ये जिथे स्पर्धा रंगीय कुणबी समाज चषक 2026 एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीला येते. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथमतः महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा आणि तसेच गणरायाला वंदन करून या माझ्या समालोचकांना आता सध्या सुरुवात करतोय. या रवीजी पाटील पारोळ यांना मी विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरून आसनस्थ व्हायचं आहे. दोन्ही संघाचा 12वा खेळाडूला विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू विनंती असेल त्वरित या. न्यू मॅच आपल्या भेटीला येते. दोन्ही संघ तयार झाले आहेत. सेकंड मॅच ऑफ द डे, दुसरा सामना आजच्या दिवसातील. आजचा सलग या स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि अखेर या 2 दिवसामध्ये या स्पर्धेची रूपरेषा पण सध्या पाहतोय. नुकताच आपण ऐकलात आदरणीय हार्दिक गोडविंदे मेळाईतवरून उपस्थित झाल्यात. त्यांचं स्वागत असेल आणि त्यांना विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थान बनवा प्लीज. आपल्याला विनंती असेल आपण या. सुरुवात होईल मॅचला. पंचांचा सिग्नल, ग्रीन सिग्नल आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती राहुल पाटील. पहिला बॉल राहुल पाटीलचा हा पहिला बॉल सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. तेच तर्रार आणि त्याच्यावरती सध्या बोट रोल करत असताना बॉल सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. सुरुवात तर झाली आहे दुसऱ्या मॅचला. अगदी रंगतदार मॅच नक्की पाहायला मिळेल कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत. एका बाजूने तर आंबोडी संघ आहे तर दुसऱ्या बाजूने टीम डोंगस्ते याच्यामध्ये सध्या लढत आहे. सकाळचं सत्र आहे आणि या सकाळच्या सत्रामध्ये मान्यवर कक्ष देखील आता फुलला आहे. मान्यवरांच्या आगमन होणार आणि सध्या चांगला बॉल डिलिव्हर केलाय. काहीच हात कुळू दिलेले नाही आहेत. फलंदाजा करता राहुल पाटीलने हा बॉल देखील आणखीन एकदा निर्धावच्या स्वरूपात फेकलाय. लगातार 2 बॉल निर्धावच्या स्वरूपात फेकलेत राहुल पाटीलने. गोलंदाज तयार. पुढचा बॉल. हा बॉल ऑनसाईडच्या दिशेने. ड्राईव्हचा फटका. मिड ऑनला क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु इथे सुखरूप पद्धतीने आता बॅटिंग स्टान्सवरती असणारे 2 बॅट्समन आणि 1 धाव आणि श्री गणेशा देखील झाला बॅटिंग करणार संघाचा. सुरुवात झाली आहे या धावसंख्येला. आता सुरुवात झाली आहे. धावसंख्या 1 वरती जाऊन पोहोचली आहे. अखेर या तिसऱ्या बॉलवरती सिंगल आली आहे. डोंगस्ते संघाचा 12 खेळाडूला विनंती असेल या प्लीज. स्ट्रायकिंग इनवरती आता निशांत आणि नॉन स्ट्रायकिंग इनवरती आता सध्या आपण जर पाहिलं तर बॅटिंग करण्याकरता श्रेयश. आदरणीय मनोहरजी पाटील असतील आणि त्याच्यासोबत मित्र परिवार इथे उपस्थित झाले. त्यांना विनंती करतो या आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थान बनवा प्लीज. आपल्याला विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचे. हा बॉल थोडासा चांगला टाकला लेफ्ट हँडर बॅटर करता. सरळ बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये आणि इथे परतावं लागेल फलंदाजाला. बॅटची एज आणि विकेट किपर करणार नाहीये कुठली चुकी. विकेटचं पतंग होईल. खेळाडूला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. विकेट आली आहे. महत्वाची विकेट आता इथे प्राप्त झाली आहे आणि एकंदरीत 4 बॉल फेकून झाले या षटकातील. राहुल पाटील गोलंदाजी मार्गवरती आहे. एक चांगला खेळाडू या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. या यंदामध्ये जर आपण पाहिलात ना या हंगामामध्ये प्रसन्नता करून सोडले या खेळाडूने. प्रभावित करणारी कामगिरी याच्याकडून नेमकी झाली आहे. आज एक संघ तयार केला आंबोडे नावाचा आणि त्यातल्या त्यात त्या संघाला सध्या जर आपण पाहिलं तर अगदी एक चांगला वय निर्माण त्याने करून दिले. बॅटिंग करण्याकरता क्रमांक 3 वरती प्रशांत आता आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडवरती चांगलं षटक राहील. आतापर्यंत हात कुळू दिले नाही आहेत राहुल पाटीलने. एकंदरीत 4 बॉल फेकून झालेत. 1 विकेट देखील पटकावली आहे. सुरुवात तर चांगली झाली आहे गोलंदाजी संघाच्या माध्यमातून
आता नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती 1 डाऊनच्या स्वरूपात प्रशांतला आपण पाहत आहे. गोलंदाज तयार ओव्हर द विकेटने, राईट आर्म ओव्हर द विकेट, लोवर फुल टच बॉल, थोड्या काल अपील देखील पाहायला मिळाली. चांगला बॉल डिलिव्हर करत असताना इथे पाहायला मिळाला गोलंदाजाच्या माध्यमातून. सध्या चांगली कामगिरी करतोय. या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये हात खुळू दिले नाही आहेत. जशी फिल्डिंग सज्ज केली आहे त्याच दिशेने सध्या चेंडू देखील हाताळत आहेत. हे महत्त्वाचं आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता पुढचा बॉल, हा बॉल लेग स्टंप मिस केलात आणि विकेट किपरने देखील मिस केलात. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वाईट +4 एकूण 5. ऊपरवाला जब भी देता देता छप्पड़ फाड़ के, चौकार 4 धावा. थँक्यू. आदरणीय प्रमोदजी चोगला असतील आणि माजिवली येथे उपस्थित झाल्यात त्यांचं सहर्ष स्वागत करतो. आणि त्यांच्यासोबत पारोल गावचे एक चांगले व्यक्तिमत्व आदरणीय रवींद्रजी पाटील ते देखील इथे उपस्थित झाले आहेत. सहर्ष स्वागत असेल मान्यवरांचं. हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने. गोलंदाजी मार्गवरती पुढचा बॉल, हा बॉल चांगला टाकला होता. षडयंत्राचा वेध घेतोय हा बॉल, अगदी वेगात टाकलाय. प्रश्न विचारला या बॉलवरती आणि इथे देखील बॅट्समनला देखील विचारलं जाते सुखरूप आहे का. तर यस, आणि षटक देखील संपले. पहिले षटक संपले राहुल पाटील यांचं. आणि त्यानंतर जर पाहिलं तर धावा फलकावरती एकंदरीत 7 वरती 7 रन्स कार्ड. आणि त्यानंतर आपण इथे वळतोय सन्मान करण्याकरता आदरणीय मिलिंदजी पाटील यांना विनंती करतोय आपण पुढे आपला इथे स्वागत आणि सन्मान केला जाईल. आदरणीय मिलिंद पाटील आपल्याला विनंती असेल आणि त्यांचाच स्वागत सन्मान करण्याकरता मी आदरणीय अमितजी पाटील यांना विनंती करतोय आपण त्यांचा स्वागत आणि सन्मान करूयात. आदरणीय मिलिंदजी पाटील आपल्याला विनंती असेल आपण पुढे या. आणि जशी दुसऱ्या ओव्हरला देखील सुरुवात होईल माझ्या सोबतीने एक गणेशपुरीचा गोड आवाज विवेक वाकले सर आपल्यासोबत आता जॉईंट होतील. या मिलिंदजी पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान हा मुख्य मंचावर जो केला जातोय. कृपेजी पाटील यांच्या शुभ असताना ही माईची उप देणारी शॉल, या स्पर्धेची आठवण, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छाप्रमाणे हसत आणि फुलत्रा असा संदेश देणारा बुके देऊन सन्मानित केलं जाते. खूप खूप धन्यवाद. दुसरं षटक आणि या दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना गोलंदाजी मार्गवरती अनिकेतला पण पाहत आहे. सेकंड ओव्हरला आता सुरुवात होईल. पहिले षटक तर चांगल्या रीतीचं राहिलं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये हात खुलू दिले नाहीत राहुल पाटीलने. दुसरी ओव्हरचा पहिला बॉल थोडासा दूरवरती टाकलाय. एवढा दूरवरती टाकलाय तर पंचांना वळावं लागलंय, वाईटचं सिग्नल करावं लागलंय. उजव्या एसटीचा खूपच बाहेर आहे हेच आता इथे सिग्नल दर्शवत आहे. त्यांनी एक्स्ट्राच्या स्वरूपात देखील आता धावसंख्या वाढतीये. धावसंख्या 8 वरती 8 रन्सची स्कोर कार्ड. ऑनसाईडच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न फसलाय. सरळ बॉल चाललाय, इथे अडवला देखील जातोय. कुठली धाव घेण्याचा आता प्लॅन नाही आहे फलंदाजाच्या माध्यमातून आणि तिकडनं निर्धाव बॉल आलाय. पहिला बॉल तिथे वाईट स्वरूपात डिलिव्हर केला गेला. त्यानंतर चांगला कमबॅक आपल्याला अनिकेतकडनं पाहायला मिळते. सातत्यानं चांगली गोलंदाजी केली आहे. पुढचा बॉल समोर उडवलाय इनफिल्डच्या वरनं, दगडा स्ट्रोक, पहिला धमाकेदार दर्जेदार षटकार 6. थँक्यू डीजे. अभि पाटील यांच्या माध्यमातून षटकारा पलीकडे कोणत्याही प्रेक्षकानं किंवा खेळाडूनं झेल जर पकडला तर 100 रुपयाचं रोख पारितोषिक ते दिलं जाईल. चांगला फटका तिथे सजवलाय. सुरेख टायमिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्येला कुठेतरी वेग देण्याचं कार्य ते इथे पाहायला मिळालं बॅटरकडनं. चांगला स्ट्रोक सजवलाय. पुढचा बॉल अनिकेत पुन्हा चिकता तयार होतोय.
पुढचा बॉल आपटून टाकलाय समोरच्या दिशेने स्मॅश करण्याचा प्रयत्न. तिथे चांगले प्रयत्न केले क्षेत्ररक्षकानं, परंतु तिथे कॅच कॅरी करता आला नाहीये. चांगले एफर्ट ते लावले होते, चांगल्या पद्धतीनं ग्राउंड ते कव्हर केलं होतं, परंतु कॅच कॅरी करता आला नाहीये. एक सिंगल ती परावर्तित केली गेली आहे. स्ट्राईक आता चेंज होताना आपण पाहतोय. श्रेयस तो स्ट्राईक एंडवरती आलाय. आतापर्यंत 3 चेंडू त्यानं फेस केलेत आणि 1 धावेवरती बॅटिंग करतोय. माननीय श्री राजेंद्रजी पाटील आंबोडेवरनं इथे जॉईंट होत आहेत. वेलकम सर. त्यांच्या समवेत त्यांचे मित्र मधुकरजी पाटील साहेब इथे उपस्थित होत आहेत. मी विनंती करतोय की आपण सन्मानपूर्वक इथे व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. थोडेसे बदल होताना आपण पाहतोय. इनफिल्डच्या घेऱ्यामध्ये पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना आपण पाहतोय. पुढचा बॉल तिथे जोरकस मारायचा होता. स्टिअर होतोय समोरच्या दिशेने जिथपर्यंत तिथे हिमांशू पोचलाय चेंडूपर्यंत आणि एक सिंगल त्याने परावर्तित करू दिली आहे. षटकार आल्यानंतर एक चांगला कमबॅक आपल्याला इथे अनिकेतकडनं पाहायला मिळते. शेवटचा बॉल तो अजूनही मार्गस्थ होणं ते बाकी राहतं आणि स्कोर कार्डचा विचार केला तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 16-16. शेवटचा बॉल उडवण्याचा प्रयत्न जोरकस मारायचा होता, परंतु तिथे बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन ते घडत नाहीये. डॉट बॉल न इथे ओव्हर क्लोज करत असताना अनिकेत पाहायला मिळालाय. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 16-8च्या सरासरीनं. या यथोचित स्वागत आणि सन्मानाकडे पण वळणार आहोत. आदरणीय रवीजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी अमितजी पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने आपण रवीजी पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान हा करावयाचा आहे. मुख्य मंचावर मान्यवरांची मानदेहाळी. आज या स्पर्धेला सुरुवात झाली. कुणबी समाज चषक जो आपण पाहत आहे, एक दर्जेदार रूपरेषा जी संकल्पना आखली आज ते सत्यामध्ये साकारताना पाहायला मिळत आहे. आणि विशेष करून आज मान्यवरांची गर्दी, मान्यवरांचे दर्दी, या सर्व काही गोष्टी या तुम्हाला स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहेत. अमितजी पाटील यांच्या शुभ हस्ताने हा यथोचित स्वागत सन्मान रवीजी पाटील. त्यानंतर पुढील यथोचित स्वागत सन्मान विद्यमान प्रमोदजी चोगळा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी महेशजी पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने आपण त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करावयाचा आहे. प्रमोदजी चोगळा साहेबांचा हा यथोचित स्वागत सन्मान जो मुख्य मंचावर आपल्याला पाहायला मिळतोय. विद्यमान महेशजी पाटील यांच्या शुभ हस्ताने हिमाई चूप देणारी शॉल, या स्पर्धेच्या आठवण, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छाप्रमाणे हसत आणि पुलत्रा हा संदेश देणारा बुके. जाऊया आपण थेट ऑनगोईंग मॅचच्या दिशेने. चांगला फटका सजवत असताना बॉलला पाठवलंय. हिमांशूचं स्वागत या षटकाराने केलंय. श्रेयस या फलंदाजाने ठोकलाय ऑन साईडला सिक्सर. चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. टायमिंग सहित बॅटिंग करत असताना एलिव्हेशन देखील चांगलंच प्राप्त केलंय. पुढचा बॉल हिमांशू यांचा ऑन साईडला, आता ऑन साईडला भिरकावलाय, पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पार. 6 धावन करता सिक्सर. थँक्यू डीजी. 2 कडक फटके इथे हिमांशूचं स्वागत केलंय दमदार हिटनं. पुन्हा एकदा तिथे प्रेशरमध्ये धाडलंय. पहिलं षटक राहुल पाटीलचं अप्रतिम होतं. त्यानंतर गोलंदाजांवरती काउंटर अटॅक तो केला जातोय. दोन चेंडू 2 षटकार इथे ठोकलेत. श्रेयस कुठेतरी फॉर्म मध्ये बॅटिंग करतोय. प्रथम आला होता 3 चेंडूंमध्ये केवळ 1 धावेवरती बॅटिंग करत होता. त्यानंतर आला आणि चांगली बॅटिंग केली आहे. या षटकामध्ये विचार केला तर 2 सलगचे षटकार त्याने ठोकलेत आणि षटकारांची हॅट्रिक ती साजरी केली जाईल का? आजच्या दिवसातली पहिली हॅट्रिक ती त्याचा बहुमान श्रेयसला मिळेल का ते पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. हिमांशूचा पुढचा बॉल श्रेयस करता
फुल टेस्ट टाकलाय ऑन साईडला भिरकावण्याचा प्रयत्न. आता क्षेत्ररक्षकाला निवडलाय, तो करणार नाही कुठली चुकी. आता इथे परतावं लागेल. श्रेयसची खेळी संपुष्टात आली आहे. पारी समाप्त. श्रेयस बॅक टू दी पवेलियन. चेक. या यथोचित स्वागत सन्मान जो मुख्य मंचावर आणखी एक मान्यवर विद्यमान प्रसादजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी पंकजजी पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने आपण मान्यवरांचा यथोचित स्वागत सन्मान हा करावयाचा आहे. हा यथोचित स्वागत सन्मान जो मुख्य मंचावर आपण पाहू शकाल प्रसादजी पाटील साहेबांचा संपन्न केला जातोय. जाऊया आपण थेट मॅचच्या दिशेने. बॅटिंग करण्याकरता आता निकेत आलाय, कॅप्टन, ज्याने वक्तृत्व जर चांगलं केलं होतं टॉसच्या दरम्यामध्ये. आता बॅटिंग करण्याकरता तो आलाय. पहिला बॉल त्याला थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर हा बॉल फेकलाय आणि पंचांचा सिग्नल येतो, इट इज वाईट. एक अवंतर धाव आणि त्यावरती एक सिंगल देखील प्राप्त केली, म्हणजेच एकंदरीत 2 धावा या गणल्या जातील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 30. कुठेतरी विकेट जरूर आली आहे, परंतु महागडं षटक ठरतंय हिमांशूचं. धावसंख्या 30. पुन्हा एकदा तिथे हिमांशू, चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा कट होऊन गुडलेन स्पॉटवर चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल तो कंप्लीट होताना आपण पाहतोय. सुरेख लाईन लेन ती आपल्याला पाहायला मिळाली. जरूर षटकार आले, त्यानंतर उल्लेखनीय कमबॅक राहिलाय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय हिमांशू. पुढचा बॉल गोलंदाज हिमांशू पुन्हा एकदा तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. शॉट बॉल त्याला गेला बुल, चेंडू झालाय गुल. सक्सेसफुल षटकार 6. हल्ले चढवले जात आहेत. 5 चेंडू समाप्त होत आहेत. अजूनही 1 चेंडूचा खेळ तो मार्गस्थ होणे या षटकामध्ये शीर्ष जात आहे. कुठेतरी खूप महागडा ठरला हिमांशू या षटकामध्ये. विचार केला तर 3 षटकार आणि वाईट +1 एकंदरीत 20 धावा आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये आल्यात. शेवटचा बॉल, चांगला बॉल तिथे फुलर लेन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. चांगल्या पद्धतीने तिथे षटकाची समाप्ती केली आहे. 3 षटकांच्या समाप्ती अखेरी स्कोर कार्डचा विचार केला तर जाऊन पोहोचले स्कोर कार्ड 36. 12च्या सरासरीने धावा आतापर्यंत 3 षटकांमध्ये उभ्या राहिल्यात. अखेर 3 षटकं संपल्या. धावा 36 आहे. 36. हे षटक थोडंसं महागडं राहिलं. हिमांशू ज्याचा जर विचार केला तर एकंदरीत 20 धावा या षटकामध्ये आल्यात, म्हणजेच एक चांगल्या प्रकारे या षटकामध्ये बॅटिंग पाहायला मिळाली. चेक. या यथोचित स्वागत सन्मान जो मुख्य मंचावर आदरणीय दीपकजी पाटील साहेबांचा केला जाईल आणि या यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी केवलजी पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने आपण दीपकजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान हा मुख्य मंचावर करावयाचा आहे. विद्यमान नंदकुमारजी पाटील एक गोड व्यक्तिमत्व, धानव गावचे एक अनमोल रत्न आणि सुपुत्र या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना देखील मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. पाहुण्यांचा आपण करूया आगतम स्वागतम सुस्वागतम. विद्यमान नंदकुमारजी पाटील यांचं झाले शुभ आगमन. व्हेरी वेलकम. जनमान क्रिकेट संघ बिनार आयोजित कुणबी समाज चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. दीपकजी पाटील साहेबांचा हा शुभ सन्मान जो मुख्य मंचावर केला जातो. ही माईची उब देणारी शॉल, या स्पर्धेची आठवण, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छाप्रमाणे हसत आणि फुलत राहा असा संदेश देणारा बुके देऊन सन्मानित केलं जाते.
जाऊया आपण थेट ऑनगोईंग मॅचच्या दिशेने. धन्यवाद. पुढचा बॉल गोलंदाज तयार. अविनाश आहे गोलंदाजी मार्कवरती. शेवटचं षटक हाताळण्या करता तो आलाय. स्लॉग ओव्हर जी षटक आहे निकेत साडी तयार होईल ओव्हर द विकेटनी. थोडंसं दूरवरती टाकलं. पंचांना व्हावं लागले. पंच वळतायत पुन्हा एकदा आणि वाईटचं सिग्नल करतायत. थोडंसं भरकटायला नाहीने सुरुवात झाली आहे या षटकाची. ज्या अनुषंगाने गोलंदाजी चालू आहे थोडीशी एक्स्ट्राच्या स्वरूपात आता धावसंख्या देत आहेत गोलंदाजी करणारी टीम. हा थोडा पुढे टाकला होता त्याला हेलिकॉप्टर उडवलाय. गॅपमध्ये चाललाय. 2 क्षेत्ररक्षकाच्या अगदी मधून बॉल चाललाय स्क्वेअर लेगला बीट करणारा हा चौकार. 4 धावा. चेक. या स्पर्धेकरिता आणखी एक गोड व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय हार्दिकजी गुडविंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमानं या स्पर्धेकरिता देखील आर्थिक सहाय्य जे आपल्याला मिळाले आणि त्यांचं या स्पर्धेच्या निमित्ताने देखील आपण स्वागत आणि सन्मान हा करणार आहोत. विद्यमान प्रीतमजी पाटील यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने आपण हार्दिकजी घोडविंदे यांचा यथोचित स्वागत सन्मान हा मुख्य मंचावर करावायचा आहे. हा आता उडवलाय ऑन साइडला. चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. सिक्सर. यथोचित मान सन्मान हार्दिक घोडविंदे साहेबांचा मुख्य मंचावर केला जातोय आणि या स्पर्धेकरिता आर्थिक सहाय्य या व्यक्तिमत्वाने दिले गेले. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर येऊ द्यात मुख्य मंचावर. मान्यवरांचा हा यथोचित स्वागत सन्मान जो केला जातोय. खूप खूप धन्यवाद हार्दिकजी घोडविंदे साहेबांचा. जाऊया आपण थेट मॅचच्या दिशेने. जसा लाईव्ह मध्ये बोलतोय तसाच बॅटिंग मध्ये देखील आता बोलतोय. बॅटर निकेत. हल्ले चढवलेत गोलंदाजावरती. हल्ला बोल केलाय. आणखीन खेचण्याचा प्रयत्न. आणखीन मारलाय. लांबच मारलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लॉंग लेगला क्लिअर करणारा हा सिक्सर. चांगली बॅटिंग सध्या निकेत दर्शवतोय. गोलंदाजावरती आक्रमण त्याने दर्श केलेत आणि आक्रमण सध्या बॅटिंग करणाऱ्या संघाचं खास करून निकेतचं होतंय. आता राऊंड विकेटने आलेत. आता त्याचा फायदा चांगलाच पडलाय. थोडंसं फुलर लेंथवरती या बॉलला ठेवलंय आणि तिकडनं लाईन चांगल्या लेथीची आहे. सरळ बॉल चाललाय विकेट कीपर यांच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपात या बॉलची सांगता. पुढचा बॉल गोलंदाज तयार. हो आता थोडासा वेगळ्या पद्धतीने या बॉलला टाकण्याचा प्रयत्न. चेंज ऑफ पेस आणि त्यावरती सध्या जर पाहिला तर आता पंचांच्या डिसिजनची वाट पाहतोय. खरं तरी काय आहे पंच आता एकत्र येतील. विचार विनिमय करून आपल्यापर्यंत जो निर्णय काही असेल तो आपल्यापर्यंत ठरवतील. धावसंख्या फलकावरती 53 53. लॉस ऑफ 2 विकेट्स. पंचा डिसिजन काय? थ्रो गोलंदाजासाठी रिव्ह्यू. पंच पहिल्यांदा डिस्कस करतील त्यानंतर आपल्यापर्यंत पोहोचवतील. आता पंचाचा जो काही डिसिजन असेल आणि आयोजक देखील तिकडे गेलेत.
म्हणजे आता विचार विनिमय करून आपल्याबरोबर जो डिसिजन काय असेल तो पोहोचवतील. या यथोचित स्वागत सन्मान मुख्य मंचावर आदरणीय राजेंद्रजी पाटील आणखी गोड व्यक्तिमत्व उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी निखिलजी पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने आपण मान्यवरांचा यथोचित स्वागत सन्मान हा मुख्य मंचावर करावयाचा आहे. चेक देखील केलं जातं इथे आणि इथे जो काही डिसिजन असेल आपल्यापर्यंत त्वरित पोहोचेल. ऑन फील्ड अंपायर डिसिजन. तदनंतर पुढील यथोचित स्वागत सन्मान आदरणीय मधुकरजी पाटील आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी अजिंक्यजी पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने आपण त्यांचा यथोचित स्वागत सन्मान हा करावयाचा आहे. इट्स अ फेअर बॉल, क्लिअर बॉल आहे. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होईल. आणि यानंतर मॅच होणार आहे क्रमांक 3 म्हणजेच बिनार बी आणि गणेश पुरी. चला दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस का बॉक्समध्ये जॉईन व्हायचे. रिपोर्टिंग करा. धावसंख्या 53, 53 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 2 विकेट 3 विकेटच्या समाप्त केले. रनआउटच्या पद्धतीने आता ही विकेट आली आहे. आता ऑन साइडला बिग हिट केलाय, ब्लास्ट केलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अंत या पहिल्या इनिंगचा चांगला केलाय षटकाराने आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. प्रथम फलंदाजी करत असताना एकंदरीत जर पाहिली तर 60 रन्स ऑन द स्कोर कार्ड. यश आपण कॅच घेतलाय तर त्याला विनंती असेल या आपल्यासाठी पारितोषिक देखील आहे ते घेऊन जा. आयवा कॅच इथे देखील टिपलाय. चला बिनार संघाचा कर्णधार आणि गणेशपुरी संघाचा कर्णधार प्रेक्षकांनी या षटकाराच्या बाहेर झेल घेतलाय आणि कृपेशजी पाटील यांच्याकडनं 100 रुपयांचं कॅश प्राइज. या यथोचित स्वागत सन्मान जो मुख्य मंचावर आदरणीय सन्माननीय नंदकुमारजी पाटील. धाडीव म्हणायचं झालं तर क्रिकेटच्या पटलावर एक प्रचलित नाव आणि नेहमीच नंदकुमार पाटील यांचं नाव हे प्रामुख्याने या परिसरामध्ये आदराने घेतलं जातं. क्रिकेटवर अफाट जिव्हाळा, क्रिकेटवर असलेलं प्रेम हे नितांत सातत्याने राहिलं या व्यक्तिमत्वाचं आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी धनराजजी पाटील ज्यांनी या स्पर्धेची संकल्पना आणि नीव रचली त्यांच्या शुभ हस्ताने मी विनंती करतोय की आपला स्वागत सन्मान हा आपण संपन्न करावायचा आहे. नंदकुमारजी पाटील नुकताच आपण पंकजदादा पाटील यांना देखील पाहिलं. आणखी गोड व्यक्तिमत्व विशेष करून बिनार म्हणायचं झालं तर मामाचं गाव आणि विशेष करून आज ते उपस्थित झालेत या ठिकाणी आणि ही मायेची उब देणारी शॉल धनराजी पाटील यांच्या शुभ हस्ताने या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छाप्रमाणे गुलदस्त्याप्रमाणे तुम्ही नेहमीच हसत आणि फुलत आणि भरत राहा. चला जोरदार टाळ्यांचा गजर येऊ द्यात. नंदकुमार पाटील यांचा हा यथोचित स्वागत सन्मान जो मुख्य मंचावर केला जातोय. तदनंतर पुढील यथोचित स्वागत सन्मान आदरणीय प्रमोदजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी कल्पेशजी पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने आपण प्रमोदजी पाटील यांचा यथोचित स्वागत सन्मान हा करावायचा आहे. बॉबी यांना विनंती करतोय. केतनजी गिरत यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने आपण
यतोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करावयाचा आहे. तदनंतर पुढील यतोचित स्वागत सन्मान आदरणीय महेशजी पाटील यांचा केला जाईल आणि त्यांचा यतोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मयंक पाटील यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने आपण महेशजी पाटील यांचा शुभ सन्मान यथोचित स्वागत सन्मान हा मुख्य मंचावर केला जातोय. मॅन ऑफ द मॅच करिता जे गिफ्ट हॅम्पर आहे ते आज गोड व्यक्तिमत्वाच्या माध्यमानं विद्यमान महेशजी पाटील यांचा हा शुभ सन्मान जो मुख्य मंचावर आपल्याला पाहायला मिळतो. चला एकदा जोरदार टाळ्यांचा गजर येऊ द्यात मुख्य मंचावर. यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न झालाय. चला दोन्ही संघाचे कर्णधार मिनार ब आणि गणेशपुरी चला आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हजर राहा. आदरणीय मनोहरजी पाटील यांना विनंती असेल या आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन मॅचचा आनंद घ्या. धावसंख्या करायची 60, 24 बॉल आणि 60 धावेंची गरज आहे. 24 बॉल 60 हे सामन्याचं लक्ष आंबोडे संघाच्या समोर आता आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या इनिंगला सुरुवात आणि दुसऱ्या इनिंगची सुरुवात करत असताना गोलंदाजी मार्गवरती प्रशांत, समोर आहे राहुल पाटील. पहिला बॉल ऑन साईडच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न, थोडंसं घुटणे टिकवले होते. स्लॉक स्वीपचा प्रयत्न जरूर झाला परंतु त्या प्रयत्नामध्ये सध्या फसल्यात. पहिलाच बॉल अगदी वेगात टाकला होता, थोडंसं बोटं देखील रोल केली आणि फुलर लेंथवरती बॉल होता. कॅरी करू शकले नाही आहेत प्रॉपरली. आता फिल्डिंगमध्ये आता चेंज होतोय. आता जो लॉंग ऑफला खेळाडू होता त्याला आता वाईडिश लॉंग ऑनला देखील घेतले जाते. माफ करा, लॉंग ऑनला घेतले जाते. प्रत्येकी सिक्सरसाठी आता पारितोषिक असेल आंबोडे संघाकरता. प्रत्येक सिक्सरसाठी राजेंद्र पाटील यांच्याकडनं आंबोडे यांच्याकडनं 200 रुपयांचं पारितोषिक. प्रत्येकी सिक्सरसाठी पारितोषिक लागले जाते 200 रुपयांचं. गोलंदाज तयार होईल आणखीन एकदा गोलंदाजी मार्गवरती. ओव्हर द विकेटने गोलंदाज प्रशांत सफल झाले. ऑन साईडला जागा बनवून दिला. या स्ट्रोकला एक्झिक्यूट करत असताना बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. राहुल पाटीलच्या बॅटमधनं हा चौकार, 4 धावा. कुठेतरी शफल झाला. त्यानंतर तिथे फुलटॉस बनवून सरळ स्लॉक केला आणि वेगानं पहिली बाउंड्री ती कंप्लीट केली गेली आहे. पुढचा बॉल पहिला सुंदर होता. हा सर्वोत्तम फटका सजवलाय. पहिला धमाकेदार षटकार आलाय राहुल पाटीलच्या बॅटमधनं. वाह, काय टायमिंग केलंय. टायमिंग प्रॉपर. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांकरता टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 10 वरती. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पुढचा बॉल आणखीन एकदा खेळण्याचा प्रयत्न परंतु हा बॉल चांगला टाकला होता. ऑन साईडला वळवलाय, टर्न केलं या बॉलला. डीपमध्ये खेळाडू आहे, बॉलवरती वेगाने आलाय. जोपर्यंत येईल तोपर्यंत एकच धाव मिळेल सिंगलच्या स्वरूपात. सर, चांगल्या बॉलला सन्मान दिलाय कारण की मोठ्या खेळाडूची ओळख आहे की सेन्सिबल क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 2 मोठे फटके आले. त्यानंतर स्ट्राईक इथे रोटेट करताना पाहायला मिळालाय. चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे आणि आता अनिकेतला संधी असणार आहे स्ट्राईक एंडवरती. तो आलाय. पहिल्या 4 चेंडूंचा विचार केला तर 11 धावा आतापर्यंत बिनबाद त्या उभ्या राहिल्यात.
मोठ्या धावसंख्येची मजल मारायची आहे. 15ची सरासरी ती प्रत्येक षटकामध्ये अद्यावत करणं ते गरजेचं आहे. ती जबाबदारी कोण घेणार आहे आपल्या खांद्यांवरती ते पाहणं गरजेचं असणार आहे. आतापर्यंत धावा आल्यात, धावा येत आहेत, हे गरजेचं आहे, धावा येणं गरजेचं आहे. आणि आता गुटणे देखील टेकवले जातात फलंदाज अनिकेतने, परंतु आणखीन एकदा निष्फलता सापडली आहे. सरळ बॉल चाले विकेट किपरच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात आता एकंदरीत 5 बॉल फेकून झाल्या. टीमची धावसंख्या फलकावरती 11, 11 रन्सचे स्कोर कार्ड. ज्या अनुषंगाने सुरुवात झाली आहे या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये राहुल पाटीलच्या बॅटमध्ये देखील आलेत, परंतु त्याला 7 मिळणं गरजेचं आहे. आणि आता ते 7 शोधण्याचा प्रयत्न देखील करतोय, परंतु सध्या हा बॉल इनसाइड एज घेत असताना शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षण झाले. कुठल्याही प्रकारची धाव मिळालेली नाही आहे. इथे निर्धाव बॉल आणखीन एकदा आपल्याला पाहायला मिळेल. षटक संपले. षटक जर विचार केला तर चौकार आणि षटकार वगळता हे षटक आतापर्यंत चांगलं राहिलं आहे. 11 धावा खर्च केलेत. सर व्हेरिएशन पाहायला मिळालं. आदरणीय मनोहरजी पाटील, आपल्याला विनंती असेल आपण पुढे या. आपला देखील इथे सन्मान केला जाईल. स्वागत आणि सन्मान इथे आपण पूर्ण करणार आहोत आणि त्यांना विनंती करतोय आपण पुढे या. आणि त्यांचा सन्मान करण्याकरता मी विनंती करतोय आदरणीय प्रशांतजी पाटील. प्रशांतजी पाटील आपल्या शुभ हस्ताने इथे करूयात आदरणीय मनोहरजी पाटील यांचा सन्मान. ऑन स्क्रीन हा मान्यवरांचा सन्मान आपण पाहतोय. अतिशय आनंदमयी वातावरणामध्ये मान्यवरांचा सन्मान इथे केला जातोय. जाऊया मॅचकडे. आता मॅचचं समीकरण देखील वेगळं राहिले. 18 बॉल आहेत आणि 49 धावा बनवायचे आहेत टीम आंबोडे संघाला. त्याकरिता राहुल पाटीलचा खेळ होणं गरजेचं आहे, हे महत्त्वाचं असणार आहे. आता जिथपर्यंत राहुल पाटील असेल मैदानामध्ये आशा नक्की पल्लवीत असतील, परंतु त्यासाठी चांगली बॅटिंग करावी लागेल आणि त्याला साथ देखील द्यावी लागेल. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, त्याच्यामुळे साथ मिळणं आयुष्यामध्ये असू द्यात किंवा क्रिकेटमध्ये असू द्यात हे खूप गरजेची गोष्ट आहे. गोलंदाजी मार्कवरती क्रमांक 2 वरती निशांत षटक हाताळणे करता आलाय. 18 बॉल 49 धाव्यांची गरज आहे. आतिषबाजी करावी लागेल, कारण इथून जर चांगले फटके झाले तर मग मॅचमध्ये येण्याची संधी निर्माण होईल. ज्या अनुषंगाने प्रथम बॅटिंग करत असताना टीम आगस्ती संघाने खेळ केला तसंच आता करावं लागेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. गोलंदाज तयार. पुढचा बॉल शफल होऊन केला, परंतु आता हा थोडासा बाउन्स जास्त प्राप्त झाला आहे आणि सरळ बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये, परंतु वाईटचा सिग्नल देखील आला आहे. एक्स्ट्रा बाउन्स प्राप्त केला ह्या बॉलने आणि रिव्ह्यू देखील इथे दिला गेला आहे. रिव्ह्यू इथे आला आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या माध्यमातून आणि इथे चेक देखील केलेला जाईल. जे काही डिसिजन असेल ते आपल्यापर्यंत त्वरित SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून समजेल. इट्स अ फेअर बॉल, डॉट बॉल असेल. रिव्ह्यू रिटेन देखील आता होईल. चांगला रिव्ह्यू घेतला आणि त्या रिव्ह्यूवर त्याचा सुद्धा फायदा होतोय. चांगल्या पद्धतीची उसळी आपल्याला त्या चेंडूमध्ये पाहायला मिळाली. अगदी चेहऱ्याच्या जवळून चेंडू विसावला गेलाय. स्कोर कार्ड पूर्णपणे स्थिरावलं गेलंय. 11 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पहिला डॉट बॉल तो कंप्लीट करताना निशांत आपल्याला पाहायला मिळालाय. कुठेतरी प्रेशर वाढतंय, कारण की धावसंख्येची सरासरी ती प्रत्येक चेंडू मागे वाढताना आपल्याला पाहायला मिळतीये. अजूनही विचार केला तर 49 धावा त्या उभारायच्या आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा शफलिंग स्ट्रोक तो खेळायचा होता, परंतु तिथे पूर्णपणे बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपर कनेक्शन ते घडत नाहीये. राहुल पाटील या षटकामध्ये कुठेतरी स्ट्रगलमध्ये दिसतोय. चांगली बॅटिंग ती उभारणं गरजेचं राहणार आहे, कारण की धावसंख्येचा पाठलाग 60 धावा उभारायच्या 4 षटकांमध्ये. 15ची सरासरी अद्यावत करायची आहे. आतापर्यंत बॅक टू बॅक 2 डॉट बॉल डिलिव्हर केलेत
आतापर्यंतची कामगिरी आहे ती उल्लेखनीय राहिली आहे गोलंदाज निशांतची. पुढचा बॉल, शॉर्ट बॉल, तिथे उडवलाय बॉलला, पुल केलंय, पॉवरफुल, वंडरफुल आणि सक्सेसफुल षटकार. 6. गेल्या अशाच फटक्यांची ती गरज असणार आहे आणि त्याची सुरुवात केली आहे या षटकामध्ये. विचार केला तर राहुल पाटील ना असे फटके येणं गरजेचं आहे. आणखीन खेचण्याचा प्रयत्न, परंतु हा मिस टायमिंग झाला. क्षेत्ररक्षक चुकी करतोय. ओ, आता हा झेल सुटलाय की मॅच सुटली आहे, थोडा काल नंतर आपल्याला सर्व काही कळणार आहे. सर निर्णायक क्षणाला या सर्वात महत्वाची विकेट, त्याचा कॅच ड्रॉप झालाय. 14 बॉल बाकी आहेत आणि 41 ची गरज आहे. 14 बॉल 41 हे सामन्याचं समीकरण टीमला जिंकण्याकरता. चांगल्या पद्धतीने इथे स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 19. नेक्स्ट मॅच त्याचा टॉस आपण कंप्लीट करणार आहोत. भिनार बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम गणेशपुरी. दोन्ही कॅप्टन्सना विनंती असणार आहे की आपण टॉस बॉक्समध्ये त्वरित दाखल व्हा. पुन्हा एकदा डॉट बॉल तो कंप्लीट होतोय. इथे फुल टॉस बॉल होता, त्याला स्लॉक करण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक तो वेगाने चेंडूपर्यंत पोहोचला आणि एक सिंगल ती परावर्तित केली गेली आहे. स्कोर कार्डचा विचार केला तर जाऊन पोहोचले स्कोर कार्ड 18-18. या षटकामध्ये एक षटकार आलाय परंतु 7 धावा त्या खर्च केल्यात या षटकामध्ये विचार केला तर. आणि टॉस देखील आपण करणार आहोत. आणि टॉस करण्याकरता आपले TDC बँकेचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्र गोपाळ पाटील यांचे सुपुत्र इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून आपण टॉस करणार आहोत. आणि गणेशपुरी टीमचा कॅप्टन लक्षात असू द्या, विजय होण्याकरता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 42, 42, 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 42. चांगली खेळी आता करावी लागेल कारण रन रेट रिक्वायर्ड हे वाढत चाललंय. 12 बॉल 42 ची गरज आहे, म्हणजेच आतिषबाजी इथून करावी लागेल राहुल पाटीलला, त्याशिवाय पर्यायच उरलेला नाहीये. कारण हे षटक महत्वाचं आहे. या षटकामध्ये किती धावा घेतल्या जातील आणि अंतिमच्या षटकामध्ये हे किती ठेवल्या जातील हा देखील आता मोठा प्रश्न राहिला आहे. परिस्थिती डलमळीत झाली आहे बॅटिंग करणाऱ्या संघाची, कारण पहिल्या 2 षटकामध्ये धावा तरी एवढ्या खर्च केलेल्या नाही आहेत. 2 गोलंदाजाने म्हणजेच प्रशांत आणि निशांतने. आता गोलंदाजी मार्गवरती श्रेयसचा पहिला बॉल, विकेट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग झाला परंतु आता धाव घेण्याचा प्रयत्नच नाहीये. स्ट्रायकिंग एंडवरती आता राहुल पाटीलला राहणं गरजेचंच आहे आणि त्याकरिता तो स्ट्रायकिंग एंडवरती राहतोय. सर प्रवास खडतर झालाय परंतु तो प्रवास पूर्ण करणं ते गरजेचं राहणार आहे. कारण की जर पहिल्या षटकाची सरासरी ती 15ची पाहिजे होती, आता विचार केला तर 21च्या वरची सरासरी ती अद्यावत करायची आहे 2 षटकांमध्ये. पुढचा बॉल, गोलंदाज श्रेयस, शफल झालाय, फटका पुन्हा एकदा फसलाय. वेगाने तिथे अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक तिथे सिंगल ती नाकारली गेली आहे. पूर्णपणे हवी झाली आहे गोलंदाजी करणारी टीम. राहुल पाटील सारख्या फलंदाजाला इथे शांत करून ठेवलंय. कमालीची गोलंदाजी केली राहुल पाटीलच्या विरोधात. तिसरा बॉल, श्रेयस पुन्हा एकदा तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे पाहिलं सोडलंय बॉलला, अतिरिक्त बाहेर असं दर्शवलं गेलंय. व्हाईट बॉल तो कंप्लीट होतोय.
उर्वरित अजूनही 4 चेंडूचा खेळ या षटकामध्ये मार्गस्थ होणं ते शीर्ष राहत आहे. केवळ 1 धाव ती अवांतरच्या स्वरूपात त्यानं आतापर्यंत खर्च केली आहे. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. इथे कट करण्याचा प्रयत्न, स्लाइस झालाय बॉल तिथे. पुन्हा एकदा एक कंप्लीट झाली आहे. दुसरी करता वेगानं वळालेत दोन्ही बॅटर्स. पूर्णपणे शांतता. मोठे फटके ते येत नाहीयेत मैदानाच्या आतमधनं. प्रेशर कुठेतरी वाढलंय. राहुल पाटील इथे चांगली बॅटिंग करावी लागणार आहे, कारण की सामन्याचं समीकरण ते कुठेतरी खडतर होतंय, कठीण होतंय. इथं तारीफ असणार आहे गोलंदाजाची, कारण की त्यानं एकही चुकी आतापर्यंत इथे या षटकामध्ये केली नाहीये. अवांतर धाव सोडली तर चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे. पुढचा बॉल चपळून खेळण्याचा प्रयत्न. तिथे अडथळा होता, त्या अनुषंगाने अडला गेलाय बॉल. एक सिंगलची परिपूर्ण केली गेली आहे. दुसरीकरिता वेगानं वळालाय, परंतु तिथे कॉन्फिडन्स ते राहुल पाटीलच्या बॅटिंगमध्ये पाहायला मिळत नाहीये. रनआउटची विकेट ती सॅक्रिफाईस केली जाईल. डोंगरसे आणि आंबोडे. थँक्यू डीजे. हिमांशू नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्याकरिता सुसज्जित होतोय. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ तो अजूनही बाकी राहतोय. पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा अटेम्प्ट. सुरेख वाईड यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. लाईन टू लाईन तिथे डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. तिथे रिव्ह्यू तो घेतला गेलाय बॅटिंग टीम कडनं वाईड करिता. तिथे ऑफिशियल टीम ती चेक करणार आहे. व्हाईट बॉल. स्कोर कार्डचा विचार केला तर जाऊन पोहोचलाय 22, 22, 23. अजूनही 37 धावेची उर्वरित गरज राहते. 8 बॉल आणि 37 धावा अद्यावत करायची आहेत. 2 मोठे फटके या शेवटच्या 2 बॉलवरती खेचणं गरजेचं. राहुल पाटील ते कामगिरी करेल का ते पाहणं गरजेचं राहणार आहे. पुढचा बॉल. तिथे फटका फसलाय. इनफिल्डच्या वरनं वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतं. तिथे थोडासा अडथळा आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डबल दुहेरी धाव ती कंप्लीट केली जाईल. सामन्याचं समीकरण ते कुठेतरी दूर जाताना आपल्याला पाहायला मिळतंय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 25. अजूनही विचार केला तर 7 चेंडू आणि 35 धावेची गरज आहे. शेवटचा बॉल तो अजूनही मार्गस्थ होणं ते बाकी राहत आहे. पुढचा बॉल. मिनी हेलिकॉप्टर उडवलाय. तिथे क्षेत्ररक्षक वेगानं तिथे झेपावण्याचा प्रयत्न केला होता, परंतु थोडंसं फंबल झालं, परंतु हवं तेवढं नुकसान ते झालं नाहीये. इथे टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. जॉईंट होतील शाहिद शेख सर. टॉस केला जाईल आणि टॉस करण्याकरता आदरणीय मनीषजी पाटील आपल्याला विनंती असेल या TDC बँकेचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्र गोपाल पाटील यांचे सुपुत्र आहेत. आपल्याला विनंती असेल आपण टॉस करण्याकरता या. आदरणीय नंदकुमारजी पाटील आपल्याला देखील विनंती असेल. दोन संघांमध्ये टॉस केला जाईल. दोन्ही संघांना कॅप्टनला विनंती असेल आपण या हेड आणि टेलच आहे आणि टॉस इथे केला जातोय. बिनार बी आणि त्यांच्यासोबत गणेशपुरी अशी लढत. हेड असा कॉल आहे आणि टेल आलाय. टॉस जिंकलाय गणेशपुरी संघाने. डिसिजन काय असेल? फिल्डिंग येत आहे, तर जास्त वेळ घेणार नाहीये. शुभेच्छा असतील आपल्याला सामन्याकरता, कारण मॅच ही ऑन आहे. बोलूयात मॅचकडे. 6 बॉल 34ची गरज. राहुल पाटील 6 षटकार ठोकील की काय? 6 बॉल 34.
स्लॉग ओव्हरची गोलंदाजी इथे गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल, पहिला शॉट बॉल तिथे उडवण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक वेगानं तिथे पोहोचण्याचा प्रयत्न केला होता परंतु तिथे पोहोचू शकला नाहीये. तिथे स्ट्राईक नाकारली गेली आहे. गीत आलाय तिथे स्लॉग ओव्हरची जबाबदारी घेऊन आणि पहिलाच बॉल त्यानं सुरेख टप्प्यावरती हाताळला होता. शॉर्ट बॉलचा वापर केला होता. चांगला पेस आपल्याला पाहायला मिळाला. 5 चेंडूंची फॉर्मॅलिटी अजूनही शेष राहते या सामन्यामध्ये. पुढचा बॉल, पुढचा फुलटॉस, त्याच्यावरती फुलटॉल वसूल केला गेलाय. प्रघात केलाय आणि पाठवल्या बॉलला सीमा रेषा पलीकडे. दमदारी षटकार. थँक्यू डीसी. असे फटके ते थोडे आधी येणं फार गरजेचं होतं कारण की आता सामन्याचं समीकरण ते कठीण येऊन ठेपलंय. पूर्णपणे वर्चस्व ते प्रस्थापित केले DCC डोंगस टीमनं. पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवलाय. तिथं चांगला कॅच कॅरी केला गेलाय. चांगला लो कॅच आपल्याला पाहायला मिळाला. राहुल पाटील त्याची इनिंग इथे होती समाप्त. गितेश आलाय नवीन बॅटर. तिथे बॅटिंग स्टान्स वरती आपल्याला पाहायला मिळतोय गितेश. अजूनही 3 चेंडू ते मार्गस्थ होऊन शीर्ष राहत आहे. पुढचा बॉल गोलंदाज गीत तयार होतोय. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल केलाय. चांगल्या पद्धतीनं इथे वेगाचा यूज केलाय. चांगला बाउन्स आपल्याला त्या चेंडूमध्ये पाहायला मिळाला. खूप सुंदर डिलिव्हरी ती पाहायला मिळाली आहे. उर्वरित अजूनही 2 चेंडू ते मार्गस्थ होणे बाकी राहत आहेत. आणखी एक फुल टॉस, त्याला लॉफ्ट केलाय बॉलला. इनटू द गॅप निघून चाललाय. दमदार हिट, दर्जेदार चौकार. 4. थँक्यू डीजे. थँक्यू. आदरणीय राहुलजी पाटील भिनार हे इथे उपस्थित झाल्यात. स्वागत आहे आपलं आणि त्यांना विनंती करतो या आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन मॅचचा आनंद घ्या. आदरणीय राहुलजी पाटील आपल्याला विनंती असेल या. शेवटचा बॉल तो या मॅचचा अजूनही शीर्ष राहतोय. तिथे मॅच ती समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळते. टीम DCC डोंगस्ते आपल्याकरिता विशेष शुभेच्छा असतील. विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. आणि टीम आंबोडे आपण आलात, चांगला खेळ केलात, त्याच अनुषंगानं मी आभार व्यक्त करतो. आणि या दोन्ही संघाला विनंती असेल आपण हँडशेक करून मैदान सोडायचं आहे. आणि आपल्यासाठी या स्पर्धेमध्ये एक विशेष आकर्षण आपण